रत्नागिरीमध्ये अजस्त्र लाटांचा गणपतीपुळे मंदिरालाही फटका बसलाय। मंदिराच्या समोरचा गेट ओलांडून भल्या मोठ्या लाटा येत आहेत। यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती असल्याचं बोललं जात आहे। समुद्राच्या रौद्र अवताराचं दर्शन यावेळेस भाविकांना पाहायला मिळालं। महाडच्या नडगावमध्ये घराचा काही भाग कोसळला। हे घर रस्त्याशेजारी उंचीवर असून घरातील स्वयंपाकघराचा एका बाजूची भिंत दगडी जोत्यासह कोसळलेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झालं नाही। रायगडवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। राज्य सरकार आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याबाबत विचारणाही केली। केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। माथेरानमध्ये आता हात रिक्षा ओढणं बंद होणार आहे। सर्व चालकांचं पुनर्वसन ई रिक्षामध्ये करण्यात येईल, याची तपासणी होणार आहे। याबाबत 2 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करावा असे आदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। महाड एमआयडीसीमध्ये केटामाइन ड्रग्ज प्रकरणी रायगड पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, तर 3घांना अटक केलेली आहे। केमिकल कारखान्यामध्ये विनापरवाना हे ड्रग्ज तयार केले होते। पोलिसांनी 89 कोटींचं केटामाइन जप्त केलेले आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।